कंडिशनल सेंटेन्स आपलं झालं आहे. त्याच्यानंतर आपण टॉपिक वाईज पेपर घेत होतो. त्याचा जो लास्ट पेपर आहे त्याच्यावर आपण आज डिस्कशन करणार आहे. तर लास्ट पेपर आपला जो झाला पेपर नंबर 3, तर त्याच्यात जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत त्याचे काल तुम्हाला आन्सर की दिली होती मी. काल तुमचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत. त्याच्यातले जे तुमचं थोडंफार काही कन्फ्युजन असेल ते आपण आज डिस्कशन करून घेऊ. तर बघा, पहिला प्रश्न, हॅड शी सीन हिम शी डॅश लाईक हिम. आता बघा, मॉडल कंडिशनल सेंटेन्समध्ये सगळ्यात पहिलं तर काय असतं, मी तुम्हाला बेसिकमध्ये जेव्हा शिकवलं होतं तेव्हा बेसिक रूल तुम्हाला सांगितलेला होता. जर इकडे प्रेझेंट टेन्स आला तर प्रेझेंटची ऑक्झिलरी, पास्ट टेन्स आला तर पास्टची ऑक्झिलरी, आणि पास्ट परफेक्ट टेन्स आला तर मॉडेल परफेक्शन असतं. तर इकडे बघा, हॅड प्लस V3, हा हॅड दिसतोय आपल्याला, हा V3 दिसतोय. हॅड प्लस V3 म्हणजे मॉडेल पास्ट परफेक्ट टेन्स, आणि पास्ट परफेक्ट टेन्स जर इकडे आलाय तर तिकडे आपल्याला काय पाहिजे, मॉडेल परफेक्शन पाहिजे. मॉडेल परफेक्शन प्लस V3 कुठे दिसतंय आपल्याला, मॉडेल परफेक्शन प्लस V3, वुड हॅव लाईक्ड, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आहे त्याचं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, इफ यू डॅश ट्रस्ट मी यू वुड हॅव गिवन मी द कीज. आता बघा, कंजंक्शनच्या वाक्यामध्ये टेन्स येतो हे आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्या पुढचं जे सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये जे असतो ते काय असते, मॉडेल ऑक्झिलरी येते. आता पुढच्या सेंटेन्समध्ये काय आलेलं आहे, मॉडेल परफेक्शन आलेलं आहे बघा, वुड हॅव प्लस V3. आता इकडे जर वुड हॅव प्लस V3 असेल तर इकडे काय येणार आहे, पास्ट परफेक्ट टेन्स येणार आहे. मग पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, हॅड प्लस V3. कुठे दिसतोय तुम्हाला हॅड प्लस V3, एकच, ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर, द पास्ट सब्जेक्टिव्ह इज द हायपोथेटिकल सब्जेक्टिव्ह, इट इज रिस्ट्रिक्टेड टू. आता मला सांगा, पास्ट सब्जेक्टिव्ह, हायपोथेटिकल सब्जेक्टिव्ह. हायपोथेटिकल म्हणजे काय, इमॅजिनरी, जे आपण इमॅजिन करतो. आता पास्ट टेन्समध्ये असं कोणता वर्ड आहे जो हायपोथेटिकल ठिकाणी आपण वापरतो, एकच आहे, वेअर. आता पास्ट टेन्समध्ये दुसरं तिथे कोणी दिलेलंच नाही. आता बघा, इथं हा शाल आहे, प्रेझेंटची ऑक्झिलरी, विल प्रेझेंटची ऑक्झिलरी, कॅन प्रेझेंटची ऑक्झिलरी, मग तिथे एकच आला काय, वेअर. त्याच्यानंतर, use of correct form of the verb given in the brackets. Tell him to bring his bicycle inside. If he leave it outside, someone steal it. आता बघा, आपण याच्यात एक टॉपिक बघितला होता, इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सनी जर वाक्याची सुरुवात झालेली असेल तर त्याच्या पुढचं जे सेंटेन्स असतं तो प्रेझेंट टेन्स आला पाहिजे. इकडे इम्परेटिव्ह सेंटेन्स, तिकडे प्रेझेंट टेन्स, किंवा इकडे प्रेझेंट टेन्स येणार आहे आणि त्याच्यानंतर तिकडे येणार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. तर इकडे काय म्हणते, टेल हिम, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे तर पुढचं वाक्य आपल्याला प्रेझेंट टेन्सचं पाहिजे. टेल हिम टू ब्रिंग हिज बायसिकल इनसाइड इफ ही डॅश लिव्स इट आउटसाइड. आता याचा आन्सर 1, V1, तिकडे मॉडेल ऑक्झिलरी प्रेझेंटची, आणि परत V1 येतोय लक्षात. इम्परेटिव्ह सेंटेन्स पुढे प्रेझेंट टेन्स. टेल हिम टू ब्रिंग हिज बायसिकल इनसाइड इफ ही लिव्स इट आउटसाइड, समवन मे स्टील इट. प्रेझेंट टेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतर, इफ यू रन फास्ट नाऊ यू विल गेट दॅट बस. दिस सेंटेन्स सजेस्ट. आता हे सेंटेन्स काय सजेस्ट करतंय, कोणती कंडिशन सजेस्ट करतंय. आता ही प्रोबेबल पण आहे, पॉसिबल पण आहे. आपण जेव्हा कंडिशन बघितल्या होत्या, प्रेझेंट टेन्सची जी कंडिशन होती तिला काय, लाईकली कंडिशन, त्याच्यानंतर पॉसिबल, प्रोबेबल, हे वर्ड तिच्यासाठी आपण यूज करतो. पण आता इथे देताना त्यांनी प्रोबेबल पण दिले आणि पॉसिबल पण दिलेले. आता क्लर्क 2013ला हा प्रश्न विचारलेला आणि तिथे त्यांनी उत्तर प्रोबेबल त्याचं उत्तर दिलेले तिथे, पण याचं उत्तर पॉसिबल पण अपेक्षित होतं. म्हणजे याचं उत्तर पॉसिबल पण आहे आणि प्रोबेबल पण आहे, पण आयोगाने प्रोबेबल उत्तर दिलेले 2013मध्ये. म्हणून तो तुम्हाला मी एकदा सांगून देते की आयोगाने काय उत्तर दिलेले. हां, पॉसिबल पण येऊ शकतं, मी तेच तुम्हाला सांगते. पॉसिबल पण येऊ शकतं आणि प्रोबेबल. इथे 2 उत्तर अपेक्षित होते. इथे त्यांनी खाली ऑप्शन द्यायला पाहिजे होते, ABCD, किंवा A आणि B आणि C असे ऑप्शन द्यायला पाहिजे होते, हे अपेक्षित होतं. पण आता ते झालेलं आहे. चूज द करेक्ट. इफ यू विल वर्क हार्ड
यू विल सर्टनली सक्सीड. आता मला सांगा, कंजंक्शनच्या वाक्यामध्ये काय आला पाहिजे? टेन्स आला पाहिजे. आणि पुढचं वाक्य जे असतं ते मॉडल ऑक्झिलरीचं असतं, किंवा पहिल्या वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी आली पाहिजे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये टेन्स आला पाहिजे. तर इथे कंजंक्शनच्या वाक्यामध्ये टेन्स आला पाहिजे, इथे मॉडल ऑक्झिलरी दिली, सेंटेन्स चुकलंय आपलं. पुढचं सेंटेन्स वाचण्यात वेळ घालवायचाच नाही. इफ यू वुड हॅव वर्क, आता बघा कंजंक्शनच्या सेंटेन्समध्ये टेन्स यायला पाहिजे, यांनी मॉडल परफेक्शन टाकलेलं आहे, हे येणार. इफ यू सॉ हिम, आता बघा इथे V2 आलेला आहे, आता इथे टेन्स आलेला आहे. इफ यू सॉ हिम ही वुड रेकग्नाइज हिम, आता इथे मॉडल ऑक्झिलरी पास्टची आलेली आहे, हे. हॅड यू सीन हिम, हॅड प्लस V3 आलेला आहे. वुड हॅव मॉडल परफेक्शन प्लस इथे V3 आलेला आहे, म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे. मग C आणि D कुठे ऑप्शन? 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. इफ शी वर्क रेग्युलरली शी डॅश हर गोल. आता इथे काय म्हणतंय, V2 दिलेलं, आपल्याला फक्त काय पाहिजे? मॉडल ऑक्झिलरी पास्टची पाहिजे. मग कुठे? माईट अचीव, एकच नंबर. बाकीच्या ह्या काय प्रेझेंटच्या आणि ती माईट हॅव अचीव मॉडल परफेक्शन इथे येणार नाही. Complete the following sentence. If he had not signed, had plus V3, if he had not signed, past perfect tense. आता पुढे आपल्याला मॉडेल परफेक्शन पाहिजे. आता ऐका, आपला रूल काय असतो डोक्यामध्ये फिट. आपल्याला इकडे पास्ट परफेक्ट टेन्स दिसला, पुढे आपल्याला मॉडेल परफेक्शन पाहिजे. प्रेझेंट टेन्स दिसला, आपल्याला मॉडेलची ऑक्झिलरी प्रेझेंट वाली पाहिजे. पास्ट टेन्स दिसला, पास्टची ऑक्झिलरी पुढे ऑक्झिलरी पास्ट वाली पाहिजे. पण आता इथे पास्ट परफेक्ट टेन्स दिसतोय, पण त्याचा अर्थ पण समजून घ्या. तो काय म्हणतोय, इफ ही हॅड नॉट साईन, जर त्यांनी साईन केली नसती तर त्याला पनिशमेंट झाली असती किंवा त्याला फाशी देण्यात आली असती. मग हे पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे, त्याला पनिशमेंट देणारा दुसरा आहे, पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे. मग इथे एक वर्ड ऍड झाला पाहिजे, बीन. ही वुड हॅव बीन एक्झिक्युटेड. आता इथे हा पण आहे, ही वुड हॅव एक्झिक्युटेड. तुम्हाला हा वाटेल, पण स्ट्रक्चर लक्षात घ्या, स्ट्रक्चर पॅसिव्हचं आहे, तर तुम्हाला उत्तर पॅसिव्हमध्ये पाहिजे, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट? इफ आय शुड डू रॉंग ही वुड पनिश मी. इफ आय डिड रॉंग ही वुड पनिश मी. काय म्हणते, दोघींमधले जे करेक्ट सेंटेन्स आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता करेक्ट सेंटेन्स मला सांगा. इफच्या म्हणजे कंजंक्शनच्या सेंटेन्समध्ये मॉडल ऑक्झिलरी येते का? नाही येत. इकडे आलेले बघा, कंजंक्शनच्या सेंटेन्समध्ये डीड आलाय. डीड म्हणजे काय? V2. इफ आय डिड रॉंग ही वुड पनिश मी. सिंपल पास्टची ऑक्झिलरी. आलं लक्षात? इफ आय डिड रॉंग, हा डीड काय? इथे V2 आहे. मग हे वाक्य बरोबर आहे आपलं, बी, ओनली बी, 2 नंबर. इफ आय वेर यू आय डॅश दॅट बस, सॉरी दॅट हाऊस. इफ आय वेर यू आय डॅश दॅट हाऊस. आता हे हायपोथेटिकल कंडिशन आहे. इफ आय वेर यू, जर मी तुझ्या जागी असतो तर, हायपोथेटिकल कंडिशन आहे. मग हा प्रेझेंटचा आला, कॅन्सल झाला. हा बी प्रेझेंटचा आला, हा बी कॅन्सल झाला. आय एम नॉट, आता हा पण प्रेझेंट आहे. मग काय पाहिजे आपल्याला? वुड नॉट बाय. इफ आय वेर यू आय वुड नॉट बाय दॅट हाऊस. इफ विशेस हॉर्सेस बेगर्स डॅश देम. आता विशेष पास्टमध्येच येतो, इमॅजिनरी कंडिशन आहे, पास्टमध्ये येतो. मग तिथे पास्टची कंडिशन आपल्याला टाकायची. तर काय येणार आहे त्याच्यातला? पहिलं जो नाही येणार आहे त्याला टिक करून घ्यायचं. आर रायडन तर येणार नाही, कारण तो विशेष ही पास्टवाली हायपोथेटिकल कंडिशन आहे, म्हणून हा तर येणार नाही आहे. त्याच्यानंतर वेर, हा वेर कुठे येतो? सिंपल पास्टमध्ये. विशेष हा कुठला आहे? सिंपल पास्टमधला आहे. मग त्याच्यामध्ये हा वेर नंतर ही मॉडेल परफेक्शन येणार नाही. मग काय येईल इथे? वेर प्लस वुड प्लस राईड, V1. हा वेर प्लस वुड रोड येणार नाही. काय येणार आहे तिथे? ऑप्शन नंबर 3. इफ विशेष वेर हॉर्सेस बेगर्स वुड राईड देम.
असं येणार इथे. इफ विशेस वेअर हॉर्सेस बेगर्स वूड राईड देम. म्हणजे सिम्पल पास्टची सिम्पल पास्टची ऑक्झिलरी. 11 नंबर राहिलं का? इफ आय डॅश ही वॉज इन हॉस्पिटल आय वुड हॅव गोन टू विजिट हिम. आता बघा इथे मॉडेल परफेक्शन दिलेलं आहे. मॉडेल परफेक्शन प्लस V3 दिलेला आहे. जर इकडे मॉडेल परफेक्शन प्लस V3 दिलेला आहे तर इकडे काय येणार आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स मग काय इथे? हॅड नोन. एकच. इफ आय हॅड नोन ही वॉज इन हॉस्पिटल आय वुड हॅव गोन टू विजिट हिम.